जोरदार टाळ्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना मुद्रा करून शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या बीड जिल्ह्याच्या आयोजन समितीला नानासहित सगळ्याला खूप मनापासून चांगले कार्यक्रम घेतल्याबद्दल शुभेच्छा देतो. आता आयोजन समिती लय मोठी आहे. नाव घेतलं एखाद्याचं कोणाला पुढं लागायचं माया मागं बाई एखादी सरला. त्याच्यामुळं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो. आईला पण एक गोष्ट कळाली अरे या बारीने, गेल्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी आहे यंदा. निवडून येतो तर राजकारणी पळत आहेत का काय शिवजयंत्या घ्यायला. याच्यासाठी आपल्यात दम ठेवायचा. आपल्यातच कोणी शिवजयंती नाही घेतलेला आपण आज घ्यायची. 4-5 वर्ष झालं मी बघतो ह्यो नेता घेतो त्यो नेता घेतो. नेते कुठं पळून गेले आता जयंतीच्या टायमाला. मग आपलं तर जास्त व्हा तुम्हाला ना वाईट का वाटाना पण आपलं रोखोक राहतं. काही आपण मदत पण रोखोक करतो उघड आणि चुकला काही सोडत पण नाही. कारण भाव सत्य आहे का नाही. गेल्या वर्षी काय धांगाड धिंगाण ते लावलेलं ते परवा दिवशी ते वेगळंच होतं. नुसते दिवे बल्बच होते. यांना कुठे म्हणजे राजा सुद्धा तुम्ही स्वार्थ बघता. 3-4 वर्षापासून सलग राजकारणी लोक घेतात जयंती. यंदा कोणाला पण बसले तोंड दडून. त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी काय कोणाला नाव ठेवायला नाही आलो. जे सत्य आहे ते बोलायची मला सवय आहे. आपणच क्षमता ठोजायची. आपल्या राजाची शानदार जयंती करायची. आंदोलनं करायची. आंदोलनात तुम्ही कमी पोट्टे पडतच नाही तर आंदोलनात आता विषयच नाही हो. तुम्ही मुंबईत गाडी पळले इतके नमुने विचित्र आहेत तुम्ही. आंदोलनात आपल्याला टेन्शनच नाही. आंदोलनात तुम्ही आपल्या समाजाने आपल्या समाजाच्या लेकरावरती खूप मोठा उपकार केलेला आहे. आपल्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून देऊन रोज आपले लेकर आता नोकऱ्यात जायला लागलेत. म्हणून तुम्ही इतक्या गर्दीनं उभा राहता. मी जर दलाल फलाला असतो फुटणारा असतो तर तुम्ही 1 मिनिट सुद्धा इथं थांबले नसते. 1 मिनिट सुद्धा थांबले नसते. तुम्ही एकजूट आलात. तुमची ताकद मी वयाला जाऊ दिली नाही. तुम्हाला दिलं ना आणखी लय मोठं देणार आहे. तुम्ही असेच एकजूट राहा. तुम्हाला इतकं मोठं करतो ना या समाजाच्या लेकराला. समाधानीच तुम्ही सुखी कायमचे. मी तुमचं काम करायला लागलो म्हणून माझ्या सुपाऱ्या देऊ राहिले. आता सुपाऱ्या देते त्याला माहीतच नाही. तो या सुपारी एका दगडात फोडी निवडून मी सुपारी. माय बापा हो त्यांना एक गोष्ट माहित नाही. लय निष्ठावान खाना आहे. आणि इथं पराक्रम जर करायचा असला ना अंगात गद्दारीचं रक्त पिस्तुरीचं रक्त नाही लागत भाऊ. अस्सल रक्त लागतं जे पैशासाठी फुटत नाही आणि कोणी मोठेपण दिला म्हणून पण फुटत नाही. मी असे मंत्री आणि सरकार लय वाटायला लावले तुमच्या साक्षीने. आणि आपले माझ्या सुपाऱ्या घ्यायला लागले. असे बोंबल देत. मी थोडं शांत आहे. मजा बघतो थोडे दिवस. असा टेकतो एखादी शिकून कमून मागा लागलेत माहितीये का माया. तुमच्या लेकरा बाळाचं गरीबाचं कल्याण करतो म्हणून माझी दुश्मनी पत्करली. त्यांनी माझ्याशी वैर घेतली. काय चूक करतो रे. मला एकच प्रश्न विचारायचा आणि तुम्हाला लगेच आता खेळ बघायचा आहे पुन्हा. काय चूक आहे. मी काय केलं.
गरीबाच्या पोराला मी आरक्षण मागायचं नाही का? आमचे लेकरं बाळा आम्ही सुखी नाही करायचे? अरे तुम्ही आम्हाला जातीवादी समजायला लागले. संतोष देशमुखांचा खून झाला, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय द्या म्हणायचं नाही का? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार, तुम्ही रोज माणसं मारणार. आम्ही प्रश्न उचलला, तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार. आता कालची माऊली आलेली तिला बामणाची होती, कुठं जातीवाद करतो मी? तिला नाही दिला. महादेव मुंडेचं प्रकरण उचललं, न्याय देणं काम नाही. एखादा पोरगा आलं, एखादी पोरगी आली, तिने जर शिक्षणात अडचण सांगितली तर मी काम नाही करायचं. एखाद्याने मला अन्याय सांगितलं, मी काम नाही करायचं. मग तुम्ही काम केलं की तुम्ही मला जातीवादी समजणार. मी माझ्या राजकारणी मराठ्यांना साथ देतो, शिकणाऱ्या मराठ्यांना साथ देतो, शेतकरी मराठ्यांना साथ देतो. प्रत्येक लेकराला अडचण आली, शिक्षणात आली, नोकरीत आली. तुमचं बीडचंच उदाहरण सांगतो मी. 2 पोरं आता 12 तारखेला भरती होती पोलिसांची. 2 पोरांना हॉल तिकीटच दिलं नाही. कसं जायचं? त्यांनी 5 वर्ष तयारी तर केली असं नाही, बापाने खर्च केला असं. मुंबईला फोन करून सांगितलं, शिपिंगने दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला 12ला भरती होते, 11ला त्या पोरांना हॉल तिकीट दिलं, त्या पोरा भरती झाल्या. काम नाही करायचं मी, हे एक समोरच बसले तिथं. यांचं सुद्धा काम केलं, करायचं नाही मी. आपल्या त्या धनगर बांधवांचा अण्णा संघ असतात बघा, मला नाव नाही माहित त्यांचं. त्यांच्या मुलीला 20 लाख रुपये फीस लागणार होती. मी कॉलेजला फोन करून सांगितलं, गरीब माणूस नाही भरू शकत, आणि मुलीला तर मोफत शिक्षण आहे. हसन मुश्रीफ साहेबाला सांगितलं मोफत शिक्षण केलंय, आणि मग फीस कसं काय घेता? दुसऱ्या दिवशी बोर्डवर पत्रक लावायला लावलं पुऱ्या राज्यातल्या पोरींसाठी. सगळ्या जातीच्या लेकीबाईसाठी मोफत शिक्षण केलं, तरी मीच जातीवादी. यांना फक्त मायबापावर मी हरत नाहीये म्हणून हे आता मला शरण येणं म्हणून बदनाम करायला लागलेत खोटं. आणि काही पण दर 8 दिवसाला 2-4 टकोचे उठते, कुठून येते तर कुठून नाही. आणि ते माझ्या विरोधात बोंबत आहेत. त्यांना तुम्ही करतात नीट म्हणा. अशी कमेंट किती 15 दिवस भाकर भात नाही म्हणून बसते गल्ले बा खाली बसतो, कुठं बसतात त्यांचं त्यांना माहित. पण इतकं कारण मराठ्याच्या नादी लागल्यावर तसंच असलं. मग ते मराठ्याचे असले, मराठ्याच्या विरोधात गेले तरी सोडायचं नाही. आपण आपल्या जातीसाठी धर्मासाठी इमानदार राहायचं. तुमच्या आलेल्या अडचणी मी रात्रंदिवस सोडत राहणार आहे, सोडतो सुद्धा. येणाऱ्या संकटाला सामोरं जायची माझी तयारी आहे. कारण छत्रपती शिवरायांचा विचाराचा वारसा घेऊन आपण चालतो. आज सकाळी 5 वाजताच आम्ही शिवनेरी गडावरती होतो. आता एक काम करायचं, तेवढं सांगतो थांबतो. आता तुम्ही सगळ्यांनी पुढच्या वर्षी शिवनेरीला दर्शनाला यायचं. येणार का? एकाने बी घरी राहायचं नाही. अरे आपल्या कंपाळाला कुंकू आपल्या छत्रपतीमुळे, आपलं ऐश्वर्य, गाड्या, प्रॉपर्टी, बंगले, पैसा फक्त आपल्या राजामुळे. आपल्याला त्या राजाच्या शिवनेरीच्या दर्शनाला आपण जाऊ नये. 20 तारखेपासून जयंती करीत जाऊ, मग महिनाभर का करणार होता. पण 19 तारीख महाराष्ट्रातल्या एकाही घरातली माय माऊली आणि माणसं घरी नाही राहायला पाहिजे. अख्ख्याचे अख्खे त्या गडाला 100 किलोमीटर चौकट येणारच पडला पाहिजे. आपलं जरी पवित्र ठिकाणी जन्मस्थळाला दर्शन नाही झालं तरी तिथल्या पवित्र दगडावर जरी आपण आपलं डोकं टेकलं तरी आपलं जीवन धन्य झालं. या राजापेक्षा आपल्याला या जीवनात मोठं कुणी नाही. मग आता सहकुटुंब म्हणून महिला झाल्या त्याचं. अरे आगे तुम्ही थांबवा, मी आगे पुढे मी आगे तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका. आता शेवटचा माझा एक संदेश आहे, हात जोडून तुम्हाला. सगळ्यांनी दारू सोडून द्यायची. व्यसनाच्या आहारी कोणी जायचं नाही. सगळ्यांनी दारू सोडून द्यायची. पिणारेच हो म्हण नका. कोण कोण दारू पितो वर हात करा बरं. दारू कोण कोण पितो ते वर हात करा.
दारू कोण कोण पेत ते 5-6 इमानदार हात केले काय रे तुम्ही आता दारू सोडून द्यायच्या आता इथं जयंतीत तुम्ही शब्द दिला आणि दुसरा एक बांधा फोडायचे कमी करा आपल्या तिसरी गोष्ट आपल्या पोरांनी आळशी बनायचं नाही आपण शहराच्या आसपास राहतो असं ते व्यवसाय करायचा 500 रुपये होण्या कष्टाने घरी कमवून घ्यायचे इकडे तिकडे फिरायचं नाही आई बापाला शेतात जाऊन कामाला मदत करत जावायचं असं ते व्यवसायाची कठीण करा नोकरी लागेपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय आता खेळ होणारे पुन्हा बघा मी जाऊ का आता पाटील एक शो बघतील फक्त आणि लगेच आपण हा कार्यक्रम संपवू डीजेचा वगैरे बाकी परमिशनच्या हिशोबाने पोलिसांच्या बघू आपण काय डीजे एखादा गाणं वाजवू देतात का पाटलाच्या नावाचं ते एक आपलं आवश्यक वाजवायचं आणि पाटलांना आपल्याला शब्द द्यायचा आहे इथून पुढे बीड जिल्ह्याचे आपली जयंती इथं करू यांनी ग्राउंड दिलं तर नसता शहरातल्या कुठल्याही ग्राउंडवर इथून पुढची प्रत्येक शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला तारीख बदलून 19ला तिकडे जायचंय पाटलांसोबत आणि तारीख मागं पुढे आपण घ्यायची फक्त एक बघून आणि पाटलाला रस्ता द्या आता एवढं तुम्ही ढकलाढकली करता आपल्या पाटलाला एवढा त्रास होतोय जाता येताना एवढं काही सर पाहिजे सगळ्याचे नावं घेऊ शकता